माणूस हा जन्माने नाही तर त्याच्या कर्माने मोठा असतो. हे वाक्य आज आपल्याला ऐकायला खूप छान वाटतं, पण विचार करा 150 वर्षापूर्वी जेव्हा समाजात जाती भेदाच्या भिंती खूप उंच होत्या, तेव्हा हे जाहीरपणे बोलण्यासाठी किती मोठं काळीज लागलं असेल. आणि हेच धाडस ज्या एका महापुरुषाने करून दाखवलं, त्यांचं नाव होतं स्वामी दयानंद सरस्वती. नमस्कार, मी अश्विनी आणि आज आपण अशा एका क्रांतीबद्दल बोलतोय जिने माणसाला माणसाशी जोडण्याचं काम केलं आणि अंधश्रद्धेला थेट सुरुंग लावला. आपण बोलतोय आर्य समाजाच्या स्थापनेबद्दल. या ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात स्वामीजींनी केली. त्यांचा एकच मंत्र होता, वेदांकडे परत चला, पण थांबा. याचा अर्थ जुनाट विचारांकडे जाणं असा मुळीच नव्हता. स्वामीजींना म्हणायचं होतं की धर्माच्या नावावर चालणारी चुकीची कर्मकांड आणि भेदभाव फेकून द्या आणि विज्ञानावर आधारित सत्य स्वीकार. त्यांनी त्या काळी अघोरी प्रथांना कडाडून विरोध केला, कारण त्यांना एक वैचारिक आणि आधुनिक समाज घडवायचा होता. स्वामीजींनी फक्त भाषणं दिली नाहीत, तर प्रत्यक्ष व्यवस्थेलाच आव्हान दिले. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणं असो किंवा समतेच्या विचारांना प्रोत्साहन देणं असो, हे सगळं त्यांनी त्या काळात करून दाखवलं. आजही आपण देशात जे दयानंद अँग्लो वैदिक शाळा आणि कॉलेजेसचं मोठं जाळं बघतो, त्याचा पाया याच क्रांतीतून रचला गेला. विशेष म्हणजे शहीद भगतसिंगांच्या कुटुंबावर देखील याच विचारांचा मोठा प्रभाव होता, ज्यातून त्यांना देशप्रेमाची खरी प्रेरणा मिळाली. मित्रांनो, स्वामीजींनी लिहिलेला सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ फक्त वाचण्यासाठी नाही, तर तो स्वतःला शोधण्यासाठी आहे. आज आपण विज्ञानाच्या युगात आहोत, तरीही अनेकदा आपण जात, धर्म किंवा अंधश्रद्धेच्या नावाखाली एकमेकांपासून लांब जातो. पण ही क्रांती आपल्याला एकच शिकवते, अंधभक्ती सोडा आणि विवेकाचा आधार घ्या. कारण जोपर्यंत आपली बुद्धी स्वतंत्र होत नाही, तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊच शकत नाही. या थोर वैचारिक बदलाची आजच्या काळातही तितकीच गरज आहे. तुम्हाला काय वाटतं? हा समतेचा विचार आजच्या पिढीसाठी किती महत्त्वाचा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण विषय कोणताही असो, आपला मुद्दा भारी आहे.